साऊथ इंडियन फिल्म्सनी आता खूप डॉमिनेट करायला सुरू केलंय आणि मराठी इंडस्ट्रीला महाराष्ट्रामध्येच काही किंमत उरली नाहीये. आज OTT मराठी फिल्म्स विकत घेतच नाही. 2025 मध्ये आणखी काय काय तू सरप्राइजेस देणार आहे त्याची सुद्धा उत्सुकता तुझ्या फॅन्सला आहेच आणि आय एम शुअर देयर इज सो मच इन द किटी. तर ते काय आहे ते सांग. 2025 मध्ये 28 मार्चला ह्या पाडव्याला हार्दिक शुभेच्छा नावाची माझी फिल्म येणार आहे. अरे वा, हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. टायटल छान आहे की नाही? बरं. वा. सो ही पण फिल्म आय हॅव डिरेक्टेड दिस फिल्म लाईक AI धर्मा स्टोरी. या फिल्मची खासियत म्हणजे फिल्म दुबईमध्ये, एम्स्टरडॅममध्ये, पॅरिसमध्ये आणि मुंबईत. मल्टिपल लोकेशन्स आणि मराठी फिल्म आहे. मला मराठी फिल्म असं म्हणतात ना की तुम्ही सबसिडीसाठी लंडनला जाता, तर तसं अजिबात नाहीये. एम्स्टरडॅम मध्ये काय मिळत नाही ना, पॅरिस मध्ये काय मिळतं ना, दुबईमध्ये काय मिळतं. पण माझा मराठी सिनेमा ग्लोबली जायला पाहिजे आणि माझी इच्छा आहे. भले त्याचा रिझल्ट काही पण हो, चालेल नाही चालेल ते सगळं फेटवर आहे, पण मी ती क्वालिटी देण्याचा प्रयत्न नेहमीच करतो. हा फक्त तो लंडन वाला सिनेमा नाहीये, याच्यात बाकी लोकेशन्स मुद्दाम सिनेमाची गरज म्हणून घेतलेलं. ऑफकोर्स असं नाही की मला माझी इच्छा होती म्हणून मी चला एक गाणं एम्स्टरडॅम एक गाणं पॅरिस, असं नाहीये अजिबात. पण येस, इट इज द स्टोरी विच इज देअर. हेमल इंगळे आहे माझी हिरोईन. पुन्हा एकदा एक फ्रेश पेअरिंग आहे. विशाखा सुभेदार मॅम आहेत, अभिजित चव्हाण आहेत, विजय पाटकर सर आहेत, पृथ्वी प्रताप आहे, अनुषा सरकटे आहे, किशोरी अंबिये ताई आहेत. सो इट्स लाईक अ एन्सेम्बल कास्ट. म्हणजे गुढीपाडव्याला एक छान फॅमिली फन ड्रामा असणार आहे. सो इट्स फन आणि इट्स अ फन रूटेड इंडियन फिल्म, मराठी फिल्म. सो ती येणार आहे. त्यानंतर मला सांगायला खूप आनंद होतोय की 23 मेच्या आसपास, मे एंडला माझी हिंदी फिल्म कोक ॲज अ हिरो ही येणार आहे. अरे वा. सो आय एम व्हेरी एक्साइटेड फॉर दॅट. क्या बात आहे. बॉलिवूड मध्ये पुन्हा एकदा पुष्कर दिसणार आहे आम्हाला. आणि ती फिल्म आम्ही मागच्या वर्षी शूट केली होती. पण खूप इंटरेस्टिंग विषय आहे तो. इट इज ऑन ह्युमन कोकेन. म्हणजे तू कोकेन ऐकलं असेल, पण ह्युमन कोकेनवर आहे ते. ते जेव्हा डिरेक्टर आला आणि मला ऐकवलं, मी म्हटलं अरे हे काय यार, ह्युमन कोकेन म्हणजे काय. सो इट इज अ कॉन्सेप्ट विच ब्ल्यू माय माइंड. लाईक जे काही ड्रग लॉर्ड्स असतात किंवा जे माफिया लोक आहेत, ते मी हे पुन्हा घेतो खोकला म्हणून. जे काही ड्रग लॉर्ड्स किंवा माफिया असतात ते ना ड्रग रिहॅबमधून जे लोक बाहेर आलेले असतात त्यांना पुन्हा एकदा किडनॅप करतात आणि त्यांना ना कोकेन खायला घालतात. त्यांना कोकेन खायला घातल्यानंतर त्यांची बॉडी जेव्हा डिटोरिएट होते, सडते, ते मग मरतात इव्हेंच्युअली. ते मेल्यानंतर त्यांची बॉडी ते कापतात आणि जे बोन्स आहे ना, ते जे बोन मॅरोमध्ये जे कोकेन आहे ना ते विकतात. ते बोन मॅरो विकतात तो. आणि दॅट इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह कोकेन इन द वर्ल्ड. आणि ही रिअल लाईफ स्टोरी. ऐकूनच असं वाटतं की काहीतरी वेगळंच भीषण आहे सगळं. आणि मी फिल्म मध्ये विक्टिम प्ले केलंय. सो अमेझिंग. म्हणजे मी माझा आणि ड्रग्सचा म्हणजे दूर काही संबंध नाही. मला आय डोंट नो अबाउट ड्रग्स, बट कॅरेक्टर करताना खूप चॅलेंजिंग होतं बिकॉज मला काहीच माहित नाही की ड्रग्स घेतल्यानंतर बॉडी लँग्वेज काय होते, आफ्टर इफेक्ट्स काय आहेत. सो इट वॉज अ डिफिकल्ट फिल्म फॉर मी टू शूट. पण त्याचाच एक वेगळा विषय आहे. आणि माझी हिरोईन आहे याच्यात इशिता राज, जी प्यार का पंचनामा मधली आहे. जाकीर हुसैन आहेत याच्यात. सिद्धांत कपूर आहे, शक्ती कपूरचा मुलगा आहे. आणि अशी छान हिंदीची कास्ट आहे. अरे वा. सो आय एम रिअली होपिंग फॉर दिस. आणि मग इयर एंडला माझा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे, मी खूप वर्षांपासून आय एम वर्किंग ऑन इट, आणि दॅट्स जबरदस्त 2. सो लॉट ऑफ पीपल मला DM करतात इन्स्टाला की कधी येणार आहे दुसरा पार्ट. बट आय थिंक दिस इयर और मे बी Jan 2026 जबरदस्त 2 विल बी देअर. वा. मला असं वाटतंय की नक्कीच एक मोठं पॅकेज घेऊन येणार आहे पुष्कर. पण पुष्कर, मला अर्थात म्हणजे हे सगळे सिनेमे भन्नाट चालू देत यासाठी शुभेच्छा आहेतच. हार्दिक शुभेच्छा आहे. मला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सध्या जाणवली की तुझा आणि स्वप्नील जोशीचा एक छान व्हिडिओ आत्ता आला, ज्याच्यात
तुझा सिनेमा हार्दिक शुभेच्छा आणि स्वप्नील जोशीचा जिलबी या दोघांचं तुम्ही प्रमोशन केलं, ते क्रॉस प्रमोशन आम्हाला पाहायला मिळालं. तर हे तुम्ही एकत्र बसूनच ठरवलं का आणि याबद्दल काय सांगशील? नाही, हे आवर्जून आम्ही बसून ठरवलं. स्वप्नील दादा इज व्हेरी काइंड हार्टेड सोल आणि त्या माणसाबद्दल मला खूप आदर आहे. एवढा स्टार असून सुद्धा तो अजूनही त्या डेडिकेशननी काम करतो आणि ऑफकोर्स आमचा बॉन्ड खूप वेगळा आहे बिकॉज खूप वर्षांपासून ओळखतो आणि इट्स अ व्हेरी ब्रदरली बॉन्ड बिटवीन अस. तो आम्हाला सेम इंटेन्शन आहे की मराठी फिल्म्स जर आपणच प्रमोट नाही केले तर काय होईल. प्रॉब्लेम असा आहे की जॉग्राफिकली बॉलिवूड मुंबईत आहे, साऊथ इंडियन फिल्म्सनी आता खूप डॉमिनेट करायला सुरू केलंय आणि मराठी इंडस्ट्रीला महाराष्ट्रामध्येच काही किंमत उरली नाहीये असा माझा समज आहे. म्हणजे मराठी माणसाचीच काही किंमत नाही राहिली असं मला पर्सनली वाटतं. मराठी फिल्म इंडस्ट्रीला जर आता काही मोठं झालं नाही ना तर पुढचा काळ खूप अवघड आहे. कारण मराठी चित्रपटासाठी मराठी चित्रपटांनी काहीतरी एक मोठी झेप घेतली पाहिजे. आता एक 100 कोटीची फिल्म आली पाहिजे, हे जेन्युइन माझं मत आहे. कारण की नाहीतर बघ ना, इतके सिनेमे येत आहेत आणि काय सिनेमे वाईट आहेत का? अजिबात नाही. सगळे मराठी निर्माते डिरेक्टर उत्तम कलाकृती देत आहेत, उत्तम सिनेमे आहेत सगळे. फक्त त्यांना ऑफकोर्स आणि थिएटर मिळत नाही ही वस्तुस्थिती नाही मिळत आम्हाला. आता मी जेव्हा पाडवाला रिलीज अनाऊन्स केली तेव्हाच ईद आहे वाटतं आणि सिकंदर रिलीज होणार आहे. ते सगळं बघून आम्हाला करायला लागतं. पण म्हणलं अरे माझीच मुंबई, माझा महाराष्ट्र आणि मी दुसरे साऊथवाले कुठली येणार आहे, हिंदी कुठली येणार आहे हे बघून आम्ही डिसाईड करायचं. मला हे लॉजिकच कळत नाही आणि मला त्याचं फार वाईट वाटतं. मी मुंबईचा आहे, मला प्रेम दिलं महाराष्ट्राच्या लोकांनी. आज तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, पण आम्हाला ती संधी, तो प्लॅटफॉर्मच नाही आहे. आज OTT मराठी फिल्म्स विकत घेतच नाही. मोठे मोठे मला नावं नाही घ्यायची पण ते विकत नाही घेत, साऊथ इंडियन घेतात. मग तुम्ही म्हणता की तुम्ही त्या दर्जाचे बनवा. अरे बाबा, रिकव्हरी कुठनं करायची आम्ही? तेवढे थिएटर, तेवढं रेव्हेन्यू आहे का? सॅटेलाइट, डिजिटल म्युझिक अजिबातच नाही आहे. सो स्वप्नील दादा आणि मी आम्ही ठरवलं की करते बॉस कुछ. काय होतं, आपल्यात काय प्रॉब्लेम आहे, युनिटी नाही आहे मराठी लोकांमध्ये प्रत्येक फील्डमध्ये, नॉट इवन मराठी इंडस्ट्री. सो आम्ही ठरवलं की जी कुठली फिल्म असेल ना आपण क्रॉस प्रमोट करू. आणि मी सुद्धा हे आता तुझ्या मार्फत सगळ्यांना सांगतो, मराठी निर्मात्यांना, तुम्हाला माझी गरज आहे ना, मला वापरून घ्या, काय इश्यू नाही. मी प्रत्येक मराठी फिल्मची रील करीन, पण माझी मराठी फिल्म प्रमोट झाली पाहिजे. माझी म्हणजे आपली मराठी फिल्म प्रमोट झाली पाहिजे. नाही, खरंच हा खूप मोठा विचार आहे. कारण मला असं वाटतं की म्हणजे एक तर थिएटर मिळण्याचा एक वेगळा झगडा, त्यानंतर प्रेक्षक त्या थिएटरमध्ये येण्यासाठी जे अर्थात आपण सगळेच प्रयत्न करत असतो, आम्ही पत्रकार म्हणून, तुम्ही कलाकार म्हणून, पण कुठेतरी ती दरी वाढत चालली आहे. आणि म्हणून असं वाटतं की हे अर्थातच, आणि मला असं वाटतं की म्हणून हे तुम्ही जे एकत्र येणं म्हणताय हे खूप महत्वाचं आहे. तर तसा काय विचार झाला होता, काय बोलणं झालं होतं तुमच्यात? थोडंसं त्याबद्दल अजून डिटेल. की आपण एकमेकांच्या फिल्म्स प्रमोट नाही केल्या तर पुढचा काळ अवघड आहे. आणि दादा इज ऑफ द सेम पेज, प्रसाद दादा इज ऑफ द सेम थॉट. सो आय थिंक एकत्र येणं गरजेचं आहे. आणि मला प्रॉब्लेम हा आहे ना की अरे फिल्म इंडस्ट्री मराठी माणसाने सुरू केली आहे आणि आता हे जे म्हणजे मला आता जोक बोल मला काही मी अगं डिप्लोमॅटिक नाही बोलू शकत. स्पष्ट बोलायला आवडतं की आता काही कुठेतरी एक वाद मी कुठेतरी व्हिडिओ पाहिला की ते टेलिव्हिजनवर काहीतरी तेलगू याचं चाललं होतं. ते बोलले की त्याचं नाव विसरलो मी, इरिलेव्हंट माणूस येतो, पण तो बोनी कपूरजींना म्हणत होता की तुम्हाला साऊथ इंडियन फिल्म्सनी शिकवलं बॉलिवूडवाल्यांना की फिल्म्स कशा बँड्रा आणि जुहूच्या बाहेर बनतात, रूटेड कशा बनतात. त्याला मी रिप्लाय केला, मी म्हणलं भाई मराठी माणसांनी फिल्म इंडस्ट्री सुरू केलेली आहे, आमच्या माणसाने, तुम्ही आम्हाला शिकवणार येऊन. पण त्यांची एकी खूप आहे. साऊथ इंडियन लोक खूप एक आहेत, एकमेकांच्या फिल्म्स प्रमोट करतात. आज जेव्हा लोकांना कळतं की स्वप्नील दादासारखा सुपरस्टार माझी फिल्म सुद्धा प्रमोट करतोय, ते युनिटी दिसते आणि ती युनिटी दिसली पाहिजे थिएटरवाल्यांना, एक्झिबिटर्सना, मीडियावाल्यांना.
दिस इज हाऊ इट शुड वर्क अहेड ऑल्सो. मी म्हणूनच सगळ्या निर्मात्यांना सांगतो, यू नीड मी, आय एम देअर. लेट्स प्रमोट आर फिल्म, आर कल्चर. आपण महाराष्ट्रात मराठी सिनेमा मोठा होईल. या दिस इज आर सिनेमा. मराठी सिनेमा आपला आहे. मुंबई महाराष्ट्र आपलं आहे. आपण इथे अपना नारा चाहिए इधर. करेक्ट. दुसरे बाहेरनं येऊन इथे म्हणतात की 1000 कोटी हे कोटी नाही यार. आणि मला खूप तळमळीने वाटतं अगं, आणि मला वाईट वाटतं याचं की लोक मला म्हणजे माझे इंटरनॅशनली जे मित्र आहेत ते अगं पहाटे 7 वाजता वगैरे 800 रुपये देऊन पुष्पा बघतात अगं. मी म्हणलं यार ही क्रेज इथे का नाहीये, मराठी फिल्म्ससाठी का नाहीये. आणि कॉन्टेंट किती जबरदस्त आहे आपला. आपलाही दर्जेदार फिल्म. काय ऍक्टर्स आहेत. तू यू नेम इट निलिमा, यू नो व्हॉट ऍक्टर्स, व्हॉट रायटर्स, व्हॉट डिरेक्टर्स. जस्ट यू नो इफ वी कम टुगेदर ना बस कोई नहीं रहेगा. करेक्ट. एकत्र येणं गरजेचं आहे. सो आय एम फॉर इट. मला काही इगो नाही, मला काही नाही. यू नीड मी, आय एम देअर. मला असं वाटतं ही जी कळकळ आहे ही तुझी फार महत्वाची आहे आणि ती जाणवती अर्थात तुझ्या बोलण्यातनं. पण याचा खरंच फायदा व्हायला हवा आणि जास्तीत जास्त कलाकारांनी एकत्र येऊन हा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. मला आठवतं जेव्हा सैराट आला होता तेव्हाही असाच अनेक कलाकारांनी एकत्र बऱ्याच रील्स वगैरे केल्या होत्या. तेव्हा तर रील्सचा एवढा सिलसिला पण नव्हता, पण बऱ्याच जणांनी ते एकत्र प्रमोशन केलं होतं थोडंसं. मला असं वाटतं हा पायंडा पुन्हा घातला तर आय होप या नाही खरंच हा एक स्तुत्य विचार आहे आणि नक्कीच याचा जास्तीत जास्त प्रसार होऊ दे आणि लोकांपर्यंत ते पोहोचू दे यासाठी शुभेच्छा. थँक्यू.